विधानसभा ज्या निवडणुका झाल्या आणि राज्यामध्ये भाजप सरकार आहे, युवा कंधार मतदारसंघामध्ये नव्हे तर नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या लोकांनी निवडणुका लढवल्या तेच लोक आता भाजपमध्ये किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात आहेत. तुम्ही पण निवडणूक लढवलेली आहे, तुमची भूमिका काय आहे? सगळ्यांना सप्रेम जय शिवा. मी मागील 40 वर्षापासून सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये आहे. हे देव पावला नाही म्हणून बाप बदलणाऱ्या अवलादी असू शकतात, पण त्यातला मी नाही. आता जिथं लोहा कंधार विधानसभेला मी निवडणूक लढवली, मागच्या 15 वर्षापासून मी लोहा कंधार मध्येच आहे. आणि जनता काय करते हा जनतेचा अधिकार आहे. कोणालाही गर्व किंवा घमेंड येण्याची आवश्यकता नाही. परंतु काही लोकांना एवढी घमेंड आलेली आहे, ईव्हीएम मशीनच्या जोरावर विजयी झाल्याच्या नंतर सुद्धा एवढी घमेंड ही चालत नाही. रावणाची चालली नाही ती किस खेत की मुली आहे. परंतु असा प्रकार चालू आहे आणि दुर्दैवानं लोहा कंधार मधलं राजकारण एवढं गढूळ झालंय, गचाळ झालंय की कोण कोणाचं आहे हे कोणीच ठरवू शकत नाही. पण मनोहर धोंडे तत्वावर काम करणारा कार्यकर्ता आहे. मी काही दलबदलूपणा माझ्या आयुष्यात केला नाही किंवा मी निवडणूकही लढवली तर 40 वर्ष शिवसेनेमध्ये होतो, शिवसेनेने दूर केलं तर मी माझा पक्ष काढला. मी स्वाभिमानी कार्यकर्ता आहे. सेवा जनशक्ती पार्टी या नावाने मी निवडणूक लढवली. त्यामुळं मी कोणा पक्षात जाण्याचा किंवा कोणाचा बटीक होण्याचा, गुलाम होण्याचा, चमचगिरी करण्याचा प्रश्न येत नाही. ज्यांना पचतंय, ज्यांना करता येते त्यांना लखलाभ आहे. जे गेलेत त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या. किंवा मी निवडणुकीच्या अगोदर सुद्धा काही लोकांच्या बद्दल जाहीर भाषणांमध्ये बोललो होतो. मी जनतेलाही माहिती आहे. त्यामुळं मी वेगळं त्याबद्दल सांगण्याची आवश्यकता नाही. निवडणुकीच्या नंतर जे भोवा तालुक्यातील अंतेश्वर बंधारा आहे, या बंधाऱ्यातून पाणी अहमदपूर तालुक्यातील घरी येते जाणार आहे. त्यासाठी 4000 कोटी रुपयाची मंजुरी पण मिळाली, प्रधानमंत्री मोदी सांगितलं. तुम्ही निवडणुकीच्या अगोदर सुद्धा भाषणामध्ये सांगितलं होतं पाणी जाणार आहे. आता हे प्रकरण कुठे पेटलेलं आहे, यावर तुमची भूमिका काय आहे? खर तर जे तुमच्या लिंबोटी धरणाचं पाणी असेल, बारूळच्या धरणाचं पाणी असेल का अंतेश्वरच्या बंधाऱ्याचं पाणी असेल, याचे म्हणजे नौटंकी आणि नाटकबाजी करणारी जी मंडळी आहे ती लोकांना मूर्ख समजतायत. तर ज्यांनी पाणी विकलं ते प्रताप चिखलीकर त्याच्यावर बोलतो म्हणजे आश्चर्याची बाब आहे. आणि आताही त्याला विरोध करणारे जे त्याच्या वटीत बसलेले सगळे लोक आहेत. आणि म्हणजे हे सगळे आतून एकच आहेत, जनतेला मूर्ख समजतायत. कुठलंही पाणी हे स्थानिक आमदाराला विश्वासात घेतल्याशिवाय जाऊ शकत नाही. तरीही पाणी गेलं ही वस्तुस्थिती आहे. लिंबोटीचं पाणी मी माझ्या भाषणांमध्ये सांगितलं. आज हे नरकासुर गाळतायत ना, कोण उपोषण करायलंय, कोण नौटंकी करायलंय, कोण पेपरबाजी करायलंय, कोण उत्तर द्यायलंय. ही नौटंकी जी चालू आहे, बाबा रे तुमचे तोंड शिवले होते का? विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान फुलवळच्या जाहीर सभेमध्ये मी हे सगळं सविस्तर बोललो. 4000 कोटी रुपये मंजूर केलेत आणि अंतेश्वर बंधाऱ्याचं पाणी झरीच्या बंधाऱ्यात टाकून अहमदपूर मधल्या शेतीला द्यायचंय. हा विषय मी तेव्हाच बोललो. किंवा फुलवळ मधलं किंवा बारूळच्या धरणातलं पाणी उदगीर जळकोटला चाललंय याच्याबद्दल बोललो. जनतेने सुद्धा विकासावर पाण्यावर मतदान केलंय का हे आत्मपरीक्षण झालं पाहिजे. आज नौटंकी करण्याला काही अर्थ नाही. पाणी देणारे, संमती देणारे हे स्थानिक आमदारच असतात. मी थेंब जाऊ देणार नाही म्हणणारा, एकीकडे मी पाण्याचा थेंब जाऊ देणार नाही म्हणणारा प्रताप चिखलीकर, दुसरीकडे म्हणतो की सत्तेमध्ये अशोक चव्हाण आहेत, त्यांनी थांबून दाखवावं. म्हणजे हे सगळा दलालीचा धंदा त्या सगळ्या मंडळीचा चालू आहे. जनतेला मूर्ख समजतायत. माझं आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना, जनतेला नम्र आव्हान आहे की हेच पाण्याचा प्रश्न जर पश्चिम महाराष्ट्रातला असता तर सगळं वातावरण त्यांनी पेटवलं असतं. पण दुर्दैवानं लोहा कंधार मधल्या जनतेला पाण्याचं महत्व माहिती नाही. पिण्यालाच पाणी नाही तर शेतीचा प्रश्नच येत नाही. आणि म्हणून पाण्याची नौटंकी किंवा अंतेश्वरच्या बंधाऱ्यातलं पाणी किंवा इतर पाणी जाऊ देणार नाही, थेंब येऊ देणार नाही, ही नौटंकी नाटकबाजी ठरवून चाललेली आहे दोन्ही बाजूनी.
त्यामुळं मला त्यात काही वेगळं आश्चर्य वाटत नाही. आणि म्हणून जनतेने सुद्धा यांच्या भूलथापाला बळी पडू नये आणि जनतेला सुद्धा ह्या लोकांनी मूर्ख समजू नये एवढंच मला सांगायचं. 2010 किंवा 11च्या दरम्यान तुम्ही नांदेड सोनपेठ मार्ग लोहा मार्ग लातूर मार्ग मागणी केली होती. या संदर्भामध्ये तुम्ही दिल्लीला गेला होता, नितीन गडकरी किंवा रेल्वे मंत्री नेमक्या रेल्वेच्या कामाच्या पुढे कुठपर्यंत आले आहे? बघा, 2010ला मी 2009ला विधानसभा निवडणूक शिवसेना भाजपच्या वतीने लोह्यामधून लढवली. त्यानंतर 2010 मध्ये हा रेल्वेचा विषय आला होता. तेव्हाचे खासदार भास्करराव पाटील खतगावकर नरसी देगलूर मार्गेने मागणी करत होते आणि मनोहर धोंडे एकटाच असा होता की जो लोहा अहमदपूर मार्गेने म्हणत होता. त्यावरती मी आंदोलन केलं, हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केली आणि याचिकेचा निकाल माझ्या बाजूने आला. त्यामुळं ममता बॅनर्जी जेव्हा रेल्वे मंत्री होत्या तेव्हा 2011चा जो पहिला अर्थसंकल्प मांडला गेला त्या अर्थसंकल्पामध्ये देशभरामध्ये एकूण 111 रेल्वे ट्रॅक नवीन मंजूर झाले. त्या 111 रेल्वे ट्रॅक मध्ये 1 नंबरला नांदेड लोहा अहमदपूर चाकूर मार्गे लातूर रोड ही बिदरला जाणारी रेल्वे जोडण्याची मंजुरी मिळालेली आहे. त्याच्यानंतर आमदार येऊन गेले, खासदार होऊन गेले, कोणी त्यावर बुरा शब्द बोललं नाही. एकदा प्रताप चिखलीकर खासदार असताना नौटंकी करायचा त्यांनी प्रयत्न केला. मी त्याला खुलं चॅलेंज दिलं होतं की लोकसभेमध्ये ह्या रेल्वे लाईनवर तुम्ही एक शब्द जरी बोललेला पुरावा दिला तर मनोहर धोंडे तुमच्या घरी पाणी भरायला तयार आहे. नसल बोललात तर तुम्ही मनोहर धोंडेच्या घरी पाणी भरा आणि शिवाजी चौकात तुमचे पुरावे घेऊन या, असं मी खुलं आव्हान दिलं होतं. हा प्रताप चिखलीकर गप्प बसला. त्यामुळं लोकांना जेवढं मूर्ख बनवता येते तेवढं बनवतात. जेव्हा उघड पडतंय असं वाटलं की झाकून ठेवतात. हा रेल्वेचा विषय मनोहर धोंडेंनी मंजूर केलाय आणि कायद्यापेक्षा मोठा नाही. कोणी घमेंडीमध्ये जायची आवश्यकता नाही. हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे ही रेल्वे लाईन मंजूर झालेली आहे. त्याचा प्राथमिक सर्वे झाला. मधल्या काळात काही बुजबुज लोक करत होते की मी केलं, मी करणार आहे, म्हणून मी वाट बघत होतो. काही होत नाही हे लक्षात आल्यानंतर पुन्हा मी मागच्या महिन्यामध्ये अधिवेशन दिल्लीला चालू असताना जाऊन मी प्रत्येकाच्या भेटी घेऊन माझं पहिलंच जे विषय आहे तो निवेदन देऊन मी लावून धरलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आता गटवाईज सर्वे, लोकांमध्ये अफवा आहे माती तपासायला नेली काय की नेलं, हे मूर्ख बनवणं चाललंय. रेल्वे लाईन टाकण्यासाठी माती तपासायची आवश्यकता नाही, पण याच्यावर पण काही लोक राजकारण कराले. रेल्वे लाईन जाण्यासाठीचा जो गटवाईज सर्वे आहे तो आता लवकर सुरुवात होतो आहे. माझे निवेदन झालेत, माझी भेटी चर्चा झालेल्या आहेत. हा विषय लवकरच कसा मार्गी लावता येईल त्यासाठी सगळ्यांनी हातभार लावा. विकासासाठी मी काही एकटा करतो असं म्हणत नाही, पण मूळ विषय मंजुरी ही मनोहर धोंडेंनी घेतलेली आहे. त्याला पुढे नेऊन लोह्यावरून रेल्वे गेली पाहिजे ही माझी स्पष्ट भूमिका आहे. डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. यावर सेवा जनशक्ती पार्टीची भूमिका काय आहे? निवडणुका स्वातंत्र्यपणे लढवणार की आघाडी? बघा, स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणी कितीही बोललं, मधून मधून टीव्ही न्यूज करून त्याला उजाळा देण्याचा प्रयत्न होतोय, पण जोपर्यंत सुप्रीम कोर्टातली ओबीसी आरक्षणाची केस निकाली लागत नाही तोपर्यंत कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या होऊ शकत नाहीत. आणि राज्य सरकारला ह्या निवडणुका लवकर घ्यायच्या नाहीत. मुंबई महापालिकेसारख्या महापालिकेचे टर्म संपून सुद्धा 5-5 वर्ष झालेत, कारण त्यांचेच पालकमंत्री आहेत, त्यांचेच कमिशनर आहेत, त्यांचेच सीओ आहेत. त्यामुळे काही वेगळे मेंबर निवडून आणून त्यांना काही वाटेकरी बनवायची आवश्यकता वाटत नाहीये. म्हणून या निवडणुका होत नाहीत आणि राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये त्यांची बाजू किंवा रिप्लाय ज्याला म्हणतो आपण पिटिशन मध्ये तो दाखल करून बाजू मांडली पाहिजे. आणि सुप्रीम कोर्टातला निकाल आल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकत नाहीत. आणि जे जे पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून जे अनेक कार्यकर्ते धडपड करतायत, मला त्यांनाही सांगायचे बाबांनो, किमान पुढच्या वर्षीच्या मे महिन्यापर्यंत निवडणुका होऊ शकत नाहीत असं माझं स्वतःचं मत आहे. आणखी 1 वर्ष कुठलीच निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची होऊ शकत नाही. त्याला कारण आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्याच्या नंतर पुढची प्रक्रिया आहे. आरक्षणाची सोडत असेल किंवा
जिल्हा परिषद गट रिशफल करायचे का नाही करायचे, सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय त्याच्यानंतर ते येईल. त्यामुळे कोणीही घाई करायची आवश्यकता नाही. आणखी 1 वर्ष आपल्या हातामध्ये, निवडणुका 1 वर्ष होऊ शकत नाहीत. आणि जेव्हा केव्हा निवडणुका होतील तेव्हा आता सेवा जनशक्ती पार्टी हा माझा बहुजनांचा एक वेगळा पक्ष आहे. त्यामुळं त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर जे पक्ष आमच्या सोबत राजकीय तडजोडीला येतील, युती किंवा महाआघाडी करण्यासाठी येतील, तेव्हा त्या वेळेला राजकीय वाटा जो मिळेल त्याप्रमाणे आम्ही तडजोड करून सोबत कोणाच्या तरी राहून निवडणुका लढवू. आणि जर तडजोड नाही झाली तर सेवा जनशक्ती पार्टी ही इंडिपेंडंट आम्ही आमच्या पातळीवरती या निवडणुका लढवणार आहोत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कुठेतरी जातीवाद झाला असं नेहमी आमदार महोदय भाषणातून सांगत आहे. खरंच या निवडणुकीमध्ये जातीवाद झाला असं तुम्हाला वाटतं? निवडणुकांमध्ये जातीवाद झाला असं कोण म्हणलं? मी ऐकलंय काही तुमच्या चॅनल मधून किंवा इतर बातम्यांमधून मी ऐकलं जातीवाद झाला. खरा जातीवादी तर प्रताप चिखलीकरचा, जेवढा वरून काळा आहे त्याच्या 10 पट पोटातून काळा आहे. हा फक्त दाखवतो लोकांना समाजवाद. याचे जोडे उचलले की समाजवाद, आणि प्रत्येक समाजाचा स्वाभिमान जागा झाला, याला मतदान केलं नाही की जातीवाद. कोणी कोणाच्या बापाचं बांधलेलं नसतंय आणि सत्तेचा माज येऊ द्यायची गरज नाही. मी तर एका ठिकाणी ऐकलं की प्रताप चिखलीकरांनी भाषणात सांगितलं की मला जोपर्यंत वाटेल तोपर्यंत मी लोहा कंदारचा आमदार आहे. कोणाच्या बापाची सत्ता नाही, जनतेला कोणी गृहीत धरू नये. आता सुद्धा ईव्हीएम मशीनच्या आशीर्वादानं निवडून आलेल्या लोकांना एवढी घमेंट येण्याची आवश्यकता नाही. अरे रावणाची घमेंट चालली नाही, तू किस खेत की मुली आहे. आणि अशा प्रकारचा कांगावा प्रताप चिखलीकरांनी करण्याची आवश्यकता नाही. आणि इनडायरेक्ट जे धमक्या देणं चालू आहे ना, कोणी तुझ्या बापाला घाबरत नाही, काही काळजी करायची गरज नाही. लोकशाही आहे, कायद्याचं राज्य आहे. सत्ता जरी असेल तर फाट्यावर मारतो आम्ही सत्ता, कारण कायदा आहे. कोणी अशा पद्धतीनं लोकांना दमदाटी करायची आवश्यकता नाही. लोकशाहीमध्ये निवडून आलेल्या आमदारांनी किंवा खासदारांनी सगळ्या जनतेचा मी आमदार आहे हे मोठेपणाचा औदार्य दाखवायला पाहिजे. पण याला आता मस्ती आलेली आहे, घमेंड आलेली आहे. हे लोकांना दम देतोय. मी आपल्या माध्यमातून सामान्य जनतेला आवाहन करतो, कृपा करून घाबरू नका. तुमच्या केसाला धक्का लागला तर मनोहर धोंडे तुमच्यासाठी तयार आहे. पण प्रताप चिखलीकरच्या मस्तीला, गुंडगिरीला आणि धमकीला कोणी घाबरायची आवश्यकता नाही. जातीवाद केला, कोणी जातीवाद केला? अरे तुमचं आयुष्य गेलं की तुम्ही जातीवरच चालले ना आतापर्यंत. दुसऱ्यांना तुम्ही वापरायचं साधन समजलं. जेवढे लोक प्रताप चिखलीकरच्या वळचणीला बसले, जे ओबीसी आणि बहुजन होते, त्यांना चरख्यात घालून जसा तोता बाहेर काढतात असं पूर्ण त्यांच्या वैयक्तिक जीवनातून संपूर्ण बाहेर फेकून दिलंय. आणि यांनी याचे भाऊ, याचे चमचे, याचे मुलं, पोरं हे मोठे केले. त्यामुळं यांना लाज लज्जा नाही. प्रताप चिखलीकरची पोरगी एका पक्षात, पोरग दुसऱ्या पक्षात, बाप तिसऱ्या पक्षात, या गोष्टी जनतेला कळतात. पण लोहा कंदारच्या जनतेला हे सुधारायला वेळ लागेल. पण कुठल्याही प्रकारच्या स्वाभिमानी कार्यकर्ते जे आहेत त्यांना मला सांगायचंय की असल्या पोकळ धमक्याला घाबरू नका. जातीवादी, खरे तर जातीवादी, विषारी जातीवादी हे प्रताप चिखलीकर आहेत. दुसऱ्याला काय जातीवाद सांगता तुम्ही? आणि म्हणून ह्या जातीवादावर बोलण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला 10 वर्ष, 15 वर्ष आमदार, 5 वर्ष खासदार तुमच्या जातीनं केलं नाही. 18 पगड जातीच्या लोकांनी मतदान केलं. आणि कोणी भालदार एका जातीवर निवडून येत नसतो. त्यामुळं जातीवाद जे वल्गना करणं चालू आहे, जातीवाद, खरा जातीवादी आणि विषारी जातीवादी हा तर प्रताप चिखलीकर आहे.